आवाज मानदेशाचा। दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक माध्यमिक शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत अभिरूप NSSC, BDS, मंथन, ऑलिम्पियाड, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तब्बल 145 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत। त्यामुळे आदर्श शाळेच्या यशाचा आलेख सतत उंचावत आहे। या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातली आहे। ज्याप्रमाणे फुलपाखरांना पंख असतात म्हणून ते आनंदाने बागडतात, त्याप्रमाणे आदर्शमध्ये मुलांना आत्मविश्वासाचे बळ दिले की ते उंच झेप घेतात। शैक्षणिक वर्ष सन 2024 आणि 25 मध्ये घेण्यात आलेल्या अभिरूप आणि नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये आदर्शच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय निकालाच्या गुणवत्तेचा सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्तेत येण्याचा विक्रम मोडला आहे। जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्या संधीचं सोनं करणे आपल्या हातात असे। आदर्शचे विद्यार्थी हा ज्ञान आणि संपत्तीचा खरा खजिना आहे। चालू वर्षी आपल्या आदर्श शाळेने NSSC आणि अभिरूप म्हणजेच IAS परीक्षा घेतल्या, त्यामध्ये 145 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे। NSSC अभिरूप म्हणजेच IAS परीक्षेत उत्तुंग यश मिळवून आई वडील, शिक्षक, शाळा आणि दहिवडी गावाचे नाव राज्याच्या पटलावर नेणारे हे विद्यार्थी भावी IAS असल्याची चर्चा दहिवडी पंचक्रोशीत आहे। यश प्राप्त करण्यासाठी खूप परिश्रमाची गरज असते। आव्हान स्वीकारणे आणि धाडसाने हे पूर्ण करणे हे वाक्य आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवलं आहे, हे या यशावरून समजते। आदर्श शाळेत यावर्षी NSSC आणि IAS परीक्षामध्ये राज्य स्तरावर 22, जिल्हा स्तरावर 25 आणि केंद्र स्तरावर 98 विद्यार्थी चमकले। माननीय मुख्याध्यापक श्री दडसर यांचे प्रभावी नियोजन ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे पालकांचं मत आहे। आदर्शचे आदर्श विद्यार्थी हे समाजाचा भक्कम आधारस्तंभ असतील, यामध्ये शंकाच नाही। आदर्श दरवर्षी प्रमाणेच यशाची ही परंपरा कायम ठेवत याही वर्षी शाळेची ही यशस्वी वाटचाल विद्यार्थ्यांनी सुरू ठेवली आहे। आजपर्यंत शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, सैनिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत। इतर शाळांना हेवा वाटावा अशी आदर्श शाळा नावाप्रमाणेच देशात आदर्श ठरली आहे। या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे अभिनंदन। ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे, सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक RB जाधव सर, सचिव माननीय सौ शीला जाधव तसेच सर्व संचालक मंडळ आणि पालक यांनी अभिनंदन आणि कौतुक केले। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।